पण त्यांना मैदान भरवायचे तर त्याला लागणारं डिपॉझिट जे 50,000 रुपये ते संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाईल। आणि त्यानंतर आपल्याला उत्तर महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, खानदेश इकडूनही आपल्याला नोंदणी करायची, तर त्या बैल मालकाला 10 ते 15,000 रुपयाची एक वासरू घेण्याइतपतची मदत संघटनेतर्फे केली जाईल। एखादा सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे, माझा शब्द आहे का, सर्वसामान्य, मला फक्त तुम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे, त्यांना तुमच्या समस्या सांगत नाही, तोपर्यंत ते तुमच्या समस्या सोडवणार नाही। पण हा नाद जेवढा चांगला तितकाच वाईट होत चाललाय। बैल आत्तापर्यंत त्यांच्याकडे 200 ते 250 पळणारे बैल झालेले, असं मी व्हिडिओवरून ती माहिती घेतलेली आहे। एवढा मोठं काम करणारे त्यांचं मार्गदर्शन आपणाला व्हावं आणि आपल्या तालुक्याची बैलगाड्यामध्ये प्रगती व्हावी, यासाठी मी त्यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोबल सुरू करा। प्रथमतः हा कोकण भाग असून एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे प्रथमतः आभार मानतो। की हा कोकण भाग, इथं पावसाची हजेरी जास्त, ह्या 3 दिवसात आपण आजूबाजूच्या पट्ट्यात बघतोय म्हणजे कोयनेचे वक्र दरवाजे उंच गेलेले आहेत, पाण्याचा भरपूर असा विसर्ग सुरू झालेला आहे, तरी तुम्ही इथं उपस्थित राहिला। आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचं आयोजन पाटण तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं अध्यक्ष आमचे रामभाऊ पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय कमी कालावधीत एक सुंदर आणि देखणं आयोजन केलं, त्याबद्दल ह्या तालुका कमिटीचाही आभार मानतो। आजच्या कार्यक्रमासाठी काही वेळापूर्वी आपली उपस्थिती दर्शवून कामानिमित्त सांगलीला गेलेले सत्यजित दादा, त्याचबरोबर मंचगावर उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ, देसाई सर, पवार सर, आणि या कार्यक्रमासाठी खास करून ज्यांनी देशी गोवंश संगोपन आणि संवर्धन वाढावं म्हणून गेली 4-5 वर्ष या बैलगाडी शर्यतीला आणि या खिलार क्षेत्राला एक चांगला वाव मिळवून दिला ते जनार्दन घाडगे। मी असा काही वेगळा कोण नाही, मी एक लाल मातीतला पैलवान आहे आणि पैलवान किती जरी मोठा झाला तरी अनेक पैलवान तुम्ही महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी बघितलेले आहेत, ऑलिम्पिक मेडलिस्ट बघितलेले आहेत, तरी तो मातीतच मैदानात आल्यावर बसतो। म्हणून मी जरी तुमच्या समोर असलो तरी मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही, कारण की मला पार्श्वभूमी पैलवानकी क्षेत्राची आहे, मी एक भारत देशाचा सैनिक आहे आणि मी सर्वसामान्य कुटुंबातला तुमच्यासारखाच एक मोठा बांधव आहे। आज ही बैलगाडी शर्यत तुम्हाला सांगायला मला खरंच अभिमान वाटतो की ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, म्हणजे संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, आनंदाप्पा, उदयदादा, धनाजी तात्या, रामभाऊ टाकळकर, बाळासाहेब आरोडे, संदीपदादा बोदगे, विक्रमसिंह भोसले, त्याचबरोबर विजय अण्णा, सतीश काका, मानाजी काका, ही सगळी मंडळी जो लढा गेले 8-10 वर्ष देत होती, त्या लढ्याला सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावली असेल ती माझ्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी। कारण की ही लोक ज्यावेळेस दिल्ली वाऱ्या करत होती, 60 ते 70 वेळा दिल्लीला ही गेली, आणि ज्यावेळेस दिल्लीमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही बैलगाडी शर्यत सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करत होती, त्यावेळी माझं सर्वसामान्य बैलगाडी मालक इथं आपल्या पोटाला चिमटा घेऊन ज्यावेळेस खिलारची किमती गगनाला भेटलेल्या होत्या आणि त्या एकदम खाली आल्या, खिलार डोंगरात सोडून द्यायची वेळ आली, अशा काळात ही माझ्या बैलगाडी मालकानं आपल्या दावणीत जो बैल आहे त्याचं संगोपन आणि संवर्धन अतिशय जिव्हाळ्यानं प्रेमानं केलं। त्यामुळे ह्या लोकांची भूमिका या संघटनेबरोबर महत्त्वाची होती। जर ह्यांनीच ही खिलार बैल सांभाळली नसती तर पुढं जी लढत होती त्यांचं मनोबल खचलं असतं, आणि त्यांचं मनोबल खचून द्यायचं नाही म्हणून ही लोक सर्वसामान्य बैलगाडी मालक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिला। अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं कार्य 2 वर्षापूर्वी 4 ऑगस्ट 2021ला मी सुरू केलं। त्याच्या अगोदर मी सैन्य दलात होतो। सैन्य दलात मी ज्यावेळेस म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये असल्यामुळं 14 वर्ष माझी पुण्यातच नोकरी झाली, आणि त्यामुळे प्रत्येक महिन्याला 15 दिवसाला येणं जाणं असायचं। इथल्या प्रत्येक आंदोलनात ज्या आंदोलनात
99% मला शक्य झालं त्या आंदोलनात मी सहभागी झालो. म्हणजे अगदी सातारला आम्ही आमची बैलं घेऊन रात्री तिथं मुक्कामही केला. पण ज्यावेळेस खरंच गरज होती आवाज उठवायची त्यावेळेस आपण बैलगाडी चर्चासत्र हा ग्रुप काढला आणि 4 ऑगस्ट 2021ला रात्री 12 वाजता ग्रुप काढल्यानंतर मी ह्या पश्चिम महाराष्ट्रातील चांगले बैलगाडी मालक ह्या संघटनेचे पदाधिकारी त्याच्यावर ॲड केले. त्यानंतर आपण संकल्पना ठरवत गेलो की कशा प्रकारे काम करायचं. मग माझ्या पुढे एक महत्त्वाची गोष्ट होती की तमिळनाडूचं एवढं होऊन बैलगाडी शर्यत सगळीकडे बंद आहे पण तमिळनाडूचं जल्लीकट्टू बंद नाही. त्याला कारण होतं की तिथले जे काय राजकर्ते आहेत ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बरोबरीनं आणि तिथले जे काय चित्रपटातील कलाकार आहेत ही सगळी लोक रस्त्यावर उतरली होती तो नाद टिकवायसाठी आणि त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो. म्हणून मग माझ्या लक्षात आलं की ज्या राज्यकर्त्यांसाठी आपण नेत्यांचा कार्यक्रमाला आमदारकीची त्यांची इलेक्शन आली, जिल्हा परिषद आली, पंचायत समितीला आली की आपण आपल्या हातातली कामं सोडून पळतो. मग त्या नेत्यांनी आपल्यासाठी कुठंतरी काहीतरी करावं आणि त्यांनी रस्त्यावर उतरावं म्हणून ही संकल्पना मी नितीन आबा शेवाळे आणि ह्या सगळ्या वरिष्ठांच्याकडे मांडली की ज्या नेत्यांना आपण निवडून दिले जे आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांची जबाबदारी आपल्या बाबतीत काय. तुमच्या माझ्यासारख्यांच्या रोज काय मंत्रालयात फाईल अडलेल्या नाहीत. बरं ठीक आहे विकास कामं आपल्याकडे येत आहेत पण ती काय त्यांच्या कामाचा एक भाग आहे. ते आपलं प्रतिनिधित्व करतात ती विकास कामं आपल्याला मंत्रालयातून ती मंजूर करून आणतात. पण जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत काय. मग आमदार खासदारांना निवेदन द्यायचं आणि त्यांना ह्या लढ्यात आपल्या बरोबरीनं घ्यायचं ही संकल्पना आम्ही सुरू केली. आणि त्या गोष्टीला खरोखरच इतकं चांगलं यश आलं की ह्या सातारा जिल्ह्यातील 99% सगळ्या आमदार खासदारांना निवेदनं मी दिली. अनेक जणांची वेगवेगळी भूमिकेतली प्रतिक्रिया आली पण आज काय आपल्याला कोणाविषयी काय बोलायचं नाही. ज्यांनी मदत केली तेही आपले, नाही केली तेही आपले. काल त्यांनी केली नाही आज त्यांना हा खेळ चांगला वाटतो उद्या ते करतील भविष्यात त्यासाठी काहीतरी. मग आम्ही हे काम करत असताना शशिकांत शिंदे साहेबांची भूमिका फार महत्त्वाची ठरली. त्यांनी कोरोनाच्या काळात मंत्रालयात मिटिंग लावली आणि आपले 200 ते 250 बैलमालक सर्वसामान्य शेतकऱ्यांना तिथं मंत्रालयाच्या प्रांगणात घेऊन गेले. त्या ठिकाणी 7 आमदार आणि 3 मंत्री उपस्थित होते आणि त्यात आपल्याला मंत्री म्हणजे बघा आपलं मन स्वच्छ होतं, आपलं काम प्रामाणिक होतं. त्या प्रामाणिक कामाला आपल्याला यशही येत गेलं. त्या कार्यक्रमाला सुनील केदार हे पशुसंवर्धनचे मंत्री होते आणि त्यांनी इतकं चांगलं ह्यात लक्ष घातलं आणि इतक्या बारकाईनं काम केलं की दुसऱ्याच महिन्यात दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगला ते स्वतः 2 दिवस तिथं उपस्थित राहिले. ह्याच्या अगोदर आपली काम करणारी टीम होती. महेशदादा लांडगे होते किंवा प्रकाश जावडेकर साहेब केंद्रात मंत्री होते. त्यावेळेस आपल्या बैलाचा उल्लेख हा सांड म्हणून केला होता आणि तो हिंसक प्राण्यांच्या यादीत टाकला होता. पण तो काढायचा कसा ह्यासाठीची मदत आपला मराठी माणूस तिथं असल्यामुळं प्रकाश जावडेकर साहेबांनी तिथं आपल्याला ती मदत केली. अमित शहांना सांगून त्या बाबतीतले एक नवीन GR तयार केला. पण ज्यावेळेस सुनील केदार साहेबांनी ह्यात पुरेपूर लक्ष दिलं, महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यांनी आपल्याला मदत केली. हा लढा सर्वपक्षीय आमदार खासदारांनी एकत्र ज्यावेळेस आले त्यावेळेस आपल्याला हे यश मिळालं. पण हे यश मिळवत असताना जी टीम 10 जणांची गेली 10 वर्ष दिल्ली वाऱ्या करत होती अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं. म्हणून हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून ही बैलगाडी शर्यत आज सुरू झाली. आज ही बैलगाडी शर्यत सुरू झाली हे खरे पण हाती घेणं सोपं आहे पण तो सांभाळणं अवघड. बैलगाडी शर्यत जी 8-10 वर्षापूर्वीची ही जी लोकं होती त्यांना विचारत ती शर्यत कशी होती आणि आजचा काळ तुम्ही आम्ही सगळीच बघतोय. दादांनी मगाशी सांगितलं की मला वाटलं बैलगाडी शर्यत म्हटल्यावर 50च्या पुढचे लोक लय असतील पण 50च्या पुढची बोटावर मोजण्या इतकीच आहेत पण 50च्या आतली त्या अगदी 16 वर्षापर्यंतची हजेरी जी असते. मग ही शर्यत टिकवायची ही शर्यत पिढ्यानपिढ्या परंपरागत कशी आबाधित ठेवायची ही जबाबदारी आम्हा सर्वांची. मग ह्यासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं ज्या नियम अटी लागू केलेल्या आहेत त्या तुमच्या सगळ्यांचा विचार करून केलेला आहे. हा नाद माणसं जोडण्याचा होता पण अलीकडच्या काळात ह्या नादात एक वेगळं वळण लागायला लागलेलं आहे आणि हे वळण थांबवायचं असेल आणि ही परंपरा टिकवायची असेल तर ह्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची.
मगाशी दादांनी उल्लेख केला, सरांनी उल्लेख केला की पैलवान ह्या तालुक्याचे नातू आहेत. विशेष जिव्हाळा मला तुमच्याबद्दल आहे, कारण की उगमस्थान वाजेगावचं आमच्या इथलंच कोयना खोऱ्यातलं आहे. इथनंच पुनर्वसन होऊन आम्ही कडेगाव तालुक्यात आमचे आजोबा गेले आणि तिथं वास्तव्याला राहिले. मी पाटणकरांचाच नातू आहे. पण विषय काय आहे की ज्या भूमीत पहिले बोटाव मोजण्या इतकी बैल होती, त्या भूमीत आज तुमच्यासारखे आज 100-200 बैल मालक इथं उपस्थित राहिलेले आहेत. म्हणजे ह्या तालुक्याला येणारा काळा निश्चिंतपणे चांगल्या स्वरूपाचा असेल ह्या नादासाठी. पण हा नाद जेवढा चांगला तितकाच वाईट होत चालला आहे, आणि ही नाद वाईटातून चांगला करण्याची जबाबदारी तुमची माझी आहे. आता पवार सर इथं होते, माझी काम करण्याची पद्धत आहे. मी एक फौजी आहे, एक पैलवान आहे, मी स्पष्ट वक्ता आहे. माझा मित्र सहकारी असतील, पण जिथं चुकल तिथं मी त्यांनाही सोडत नाही. सरांच्या गाडीवर म्हणजे निकालाबाबत थोडासा कोरेगावमध्ये चुकीचा निकाल जाहीर झाला होता. चुकीचा म्हणता येत नाही, तेही म्हणजे तो अँगल जो होता, पवन इथंच उपस्थित आहे, त्या अँगलमध्ये ते क्लिअर होत नव्हतं. सरांची दाद लागून कोण घेत नव्हतं. सरांनी मला फोन केला, मी घरी होतो, पण 5व्या मिनिटाला मी त्यांना निकाल द्यायला लावला. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीविषयी आवाज उठवत नाही, बोलत नाही. आता 3 नावं ह्या तालुक्याशी निगडीत असणारी 3 नावं परिचित आहेत तुम्हाला, उदयदादा, आनंदाप्पा, धानाजी तात्या. पण तुम्ही जोपर्यंत त्या लोकांच्यापर्यंत जात नाही, आपलं गारानं मांडत नाही, त्यांना तुमच्या समस्या सांगत नाही, तोपर्यंत ते तुमच्या समस्या सोडवणार नाही. तुम्ही त्यांना त्यांच्या ट्रॅकमध्ये तुम्ही त्यांना प्रवृत्त करा तुम्हाला मदत करायला. कारण की रडल्याशिवाय आई मुलाला दूध पाजत नाही, ही वस्तुस्थिती. तुम्ही बोलायला शिका. मी इथं उभा राहिलो म्हणजे मी एकटा बोलण्यासाठी नाही, माझे अनेक मैदानात रोज नाव असतं. कालचे मैदान ह्या तिघांनी केले, तिथेही माझा सत्कार होतो. मला मी सत्कारासाठी येत नाही, मी कोण मोठा नाही. ही जी वरिष्ठ आहेत ह्यांनी माझ्यावर एक जबाबदारी टाकलेली, आणि ती जबाबदारी मी तुमच्या माध्यमातून पार पाडतो. मला फक्त तुम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. मला तुमच्यावर कोणत्याही ठिकाणी अन्याय घडवून आणायचा नाही. जी वासराची किंमत लाखोच्या घरात होती, ती मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या कालावधीत जी हजारावर आली होती, ती परत आत्ता गगनाला भेटली. परत लाखोच्या मागण्या व्हायला लागल्या. मग जर माझ्या एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या वासराचं जर 1 वर्षाच्या वासराचं 2-4 लाख रुपये मिळत असतील, आणि त्या माध्यमातून त्याच्या कुटुंबात एखादं मंगल कार्य घडत असेल, तर त्या बाबतीतला आनंद मला फार मोठा आहे. मी कोणत्या ठिकाणी पैशासाठी काम करत नाही. मी काय मोठा घरचा नाही, मी सामान्य कुटुंबातला आहे. माझे वडील फौजी होते, चुलते होते, मी फौजी होतो. मला फक्त एवढं करायचं आहे की जोपर्यंत हा नाद आहे आणि जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत ह्या लोकांना न्याय मिळवून देऊन हा नाद कसा टिकल, आणि भविष्यात ह्या बैलगाडी क्षेत्रावर पुन्हा बंदीची सावट येऊ नये ह्यासाठी कसा प्रयत्न करता येईल, हा माझा चाललेला कामाचा आढावा. हे संघटना तयार करायची, पदं द्यायची, रजिस्ट्रेशन करायचं, ह्याचं काम कशासाठी. अनेक ठिकाणी आपण बघितलं. आता ज्योतिराम ड्रायव्हर काल परवा त्याचं अपघाती निधन झालं, तो पुष्कराज ड्रायव्हर गेला, प्रशांत गेला, रुपेश ड्रायव्हर गेला, किंवा आत्ता मध्यंतरीच्या काळात जी बैलगाडी क्षेत्राला चांगली चालना देणारे, भरारी देणारे पंढरीशेठ फडके गेले, किशोर अनंत तात्या पाटील गेले, परत निंबाळकर सर गेले. ह्या लोकांनी जे भूमिका त्यांची ठेवली होती, आणि ह्या बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस यावे ही त्यांची अपेक्षा होती, त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. उद्या तुमच्या माझ्यातलाच एखादा ड्रायव्हर अपघात झाला तर आपण काय करतोय आज. म्हणजे ह्याच्या अगोदरचा काळ तुम्ही लोकांनी बघितलाय. ही लोक माझ्यापेक्षा अगोदरची नादातली आहेत. वयानं माझ्यापेक्षा किरण लहान असेल किंवा रणजित लहान असेल, पण त्यांना 20-20 वर्षे ह्या नादात झालेत. मला एकच सांगायचं आहे की ज्या वेळीस एखादा सहकारी जातो, त्याचं जीवन आपण परत आणू शकत नाही. त्याच्या कुटुंबाला फक्त काय थोडाफार हातभार आर्थिक स्वरूपाचा आपण देऊ शकतो. आणि ही 500 रुपये आपण आता प्रत्येक सभासद नोंदणीचे घेतलेले, त्यातून आपण त्यांना एक चांगलं कार्ड, कायमस्वरूपी सदस्यत्वाचं एक चांगलं कार्ड, म्हणजे जे मुंबईवाल्यांनी 180 का 200 रुपयाला केले, ते कार्ड त्याच्यापेक्षाही चांगल्या स्वरूपात कमी किमतीत कसं बसेल ह्याचं माझा प्रयत्न चाललेले आहे.
म्हणजे माझ्या बैल मालकाचे 10-20 रुपये जर वाचले तर ते आपल्याला चांगल्या कामाला कुठंतरी मार्ग लागेल त्याला. आणि असं काम करत असताना जे काय 150-200 रुपयाचं कार्ड होईल, जे 300 रुपये शिल्लक पडतील ते प्रत्येक तालुका वाईज मी सगळ्या तालुक्यातून त्यांची टोटल अमाऊंट मागितलेली आहे. तुमच्या तालुक्यात 100 सभासद झाले, तुम्ही 50,000 रुपये माझ्याकडे जमा केले. अशा स्वरूपानं मी काम करतोय. मी वैयक्तिक माझ्याकडे कोणाचंही रजिस्ट्रेशन घेतलं नाही. जर वैयक्तिक रजिस्ट्रेशन घेतलं तर मला पैशात अनेक प्रकारे त्याचा गैरवापर करता येईल. म्हणजे माझ्याकडे 25 लाख रुपये झाले, पाटण तालुक्यातनं आज 100 जणांची नोंदणी झाली, तर मी उद्या म्हणू शकतो 90 जणांनी केली. तुम्ही 100 जणांना विचारायला जात नाही तू नोंदणी केलीस का, किंवा आता ही मुलं जी लहान बसलेत मागं, तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना त्यांची नावं माहीत नाहीत, पण त्यांनी नोंदणी केलेली असते. मला पैशाचा गैरवापर कुठं करायचा नाही, ह्यात कुठलाही गैरप्रकार घडू नये ह्यासाठी मी तालुका संघटनेला सांगितलं आहे, तुम्ही मला ती अमाऊंट, तुमची लिस्ट, त्याच्यावर सही करून ते अमाऊंट आणि टोटल लिस्ट आणि मला फोनपे करा. ज्यावेळेस मला फोनपे कराल त्यावेळेस तुमच्या फोनपेचं मी पूर्ण ट्रान्झॅक्शन तेही ग्रुपवर, म्हणजे पुढच्या वर्षीच्या आपल्या वार्षिक मिटिंगमध्ये ह्या गोष्टी मी मांडणार आहे. आपल्याला जे 300 रुपये शिल्लक राहतात, आवाज येतोय ना सगळ्यांना, जे 300 रुपये शिल्लक राहत आहेत त्या 300 रुपयामध्ये एक क्रायटेरिया ठरवायचा आहे की इथून पुढं बैलगाडी क्षेत्रातला आपलाच कुटुंबातील सदस्य, एखाद्या ड्रायव्हरला अपघात झाला, त्याचं निधन झालं, तर त्याच्या कुटुंबाला आपण काय केलं होतं, ज्योतिराम ड्रायव्हरच्या घरी 2,56,000 रुपये दिले, रुपेश ड्रायव्हरच्या घरी 1,25,000 दिले, आणि त्या प्रशांतच्या घरी काहीतरी 20-30 रुपये गेले, 35,000. मग अशी तफावत न ठेवता एक कायमस्वरूपी आपण एक सगळ्यांच्या माध्यमातून वार्षिक मिटिंगला आपण ठराव घेणार. 50,000 रुपये जर अपघातात एखादा ड्रायव्हर दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 50,000 रुपयाची मदत संघटनेतर्फे. जर एखादा ड्रायव्हरला अपघात झाला, त्याचा हातपाय मोडला किंवा गंभीर स्वरूपाची इजा झाली तर त्याला 10,000 ते 15,000 रुपयाची मदत. एखादा सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे, माझा शब्द आहे का, सर्वसामान्य, आणि ते ठरवायचे तुम्ही तालुका संघटनेला की हा आमच्यातला सामान्य कुटुंबातला आहे, म्हणजे जो सर्वसामान्य पिढ्यानपिढ्यांना टिकवला आहे त्या माणसानं, आणि त्याचा बैल पळताना मैदानात तो पडला, मैदानात पडला, त्याचा पाय मोडला किंवा त्याला गंभीर स्वरूपाची इजा झाली, तो बैल आता त्याचा निकामी झाला, पण त्या विचाराने नाद हा पूर्वी परंपरागत टिकवलेला आहे, तर त्या बैल मालकाला 10,000 ते 15,000 रुपयाची एक वासरू घेण्या इतपतची मदत संघटनेतर्फे केली जाईल. अशा स्वरूपाचं काम मला ह्या पैशातनं करायचं आहे. ह्या पैशातनं कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही मला. म्हणजे वार्षिक मिटिंग जी होईल, ह्याच्या अगोदरची मिटिंग मी घेतली होती गेल्या वर्षी 18 मे 2023ला वाई येते, ती मिटिंग वैयक्तिक माझ्या माध्यमातून घेतली होती. अशा स्वरूपाच्या ज्या वार्षिक मिटिंग होतील ती प्रत्येक तालुक्याला किंवा प्रत्येक जिल्ह्याला दरवर्षी आम्ही त्यांना सांगू की तुमची तालुका कमिटी आणि तुमची जिल्हा कमिटी एकत्र येऊन तुम्ही ती मिटिंगचं आयोजन करा, हे आपण करू. पण हा पैसा हा माझ्या बैलमालकांचा आहे आणि हा त्यांच्यासाठीच खर्च करायचा आहे. ह्या हेतूनं आपण ते पैसे, आपण संघटनेचं पॅन कार्ड काढलेलं आहे, संघटनेचं अकाउंट काढलेलं आहे. ज्यावेळेस टोटल अमाऊंट, अजूनपर्यंत मला 3च तालुक्यांचे पैसे आलेत, आपल्याकडे जवळपास 30-35 तालुक्यांच्या नोंदी आहेत, आणि त्यानंतर आपल्याला उत्तर महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, खानदेश इकडूनही आपल्याला नोंदणी करायची. ज्यावेळेस हे सगळे पैसे येतील त्यावेळेस त्याचे जे व्याज येणार आहे तेही आपल्याला चांगल्या पद्धतीचं व्याज मिळेल. आपण हे पैसे नॅशनलाइज बँकेत टाकणार आहे. अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सचिव या तिघांच्या नावचं तिथं अकाउंट असेल, म्हणजे तिघातील दोघांच्या सहीशिवाय त्यातून पैसे निघणार नाहीत. आणि त्या पैशाचा, म्हणजे ह्याच्या अगोदर कोणी कसं काम केलं मला माहीत नाही, पण मी तुम्हाला पहिले सांगितलं की मी एक फौजी माणूस आहे, मला नियमात आणि रूल रेग्युलेशनमध्ये राहायची सवय. जो तुमचा पैसे तुम्ही 1 ना 1 रुपयाचा हिशोब तुम्ही पुढच्या वर्षी मला मागितला पाहिजेच, आणि ती तुमची जबाबदारी आहे, आणि ती देण्याचं कर्तव्य हे माझं आहे. तुम्हाला तुमच्या पै ना पैचा हिशोब मी देणार, कारण की तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकलाय, तुमचे 5-10 हजार रुपये, 20-25 हजार रुपये खाऊन तुमच्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचा नाही. आज मी कुठला वाई तालुक्यातला, तुमचे माझे काय नातेसंबंध, आज इथं आल्यानंतर तुम्हाला कळालं की माझा आजोळ ह्या पाटण तालुक्यातलं मूळ वाजेगाव हे गाव माझा आजोळ म्हणून. तुम्ही कोण माझे पाहुणे रावळे नाही, पण तुम्ही आज प्रेमानं एवढं मला आदरानं इथपर्यंत बोलावले. हा आदर तुमचा, माझा हा जिव्हाळा कायमस्वरूपी टिकवून ठेवायचा आहे, म्हणून आपल्याला पारदर्शक काम करायचं आहे. आणि ज्यावेळेस
आज ही वरिष्ठ लोक 10 वर्ष लढा देत होती किंवा एवढ्या मोठ्या ह्याच्यावर पोचलेली आहेत. ह्या लोकांनी माझ्यावर मोकळी जबाबदारी टाकलेली नाही. त्यांनी मला ज्या कामाची पद्धत बघितली, त्यांनी मला ऑब्झर्व केला. पहिले 6 महिने वर्षभर आणि त्यानंतर माझ्यावर जबाबदारी टाकली. आणि म्हणून माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा 99% होकार असतो. 1% मी चुकत असेल, मी माणूसच आहे, पण जिथं मी चुकल तिथं ते मला चांगलाच उपदेश देतात. आणि त्यामुळं कोणताही किंतु परंतु मनात ठेवू नका. येणाऱ्या काळात पाटण तालुक्यातील कोणत्याही बैलगाडी मालकावर कुठंही अन्याय होणार नाही, ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो. भविष्यात तुमच्या भागात आमचे समालोचक आहेत आणि आमची बाकीची जी आता जिल्ह्याची जी आपण संघटना निवडणार आहे, त्यावर तुमच्या तालुक्यातून एक पदाधिकारी, चांगल्या प्रकारे काम करणारा पदाधिकाऱ्याची नेमणूक करणार आहे. पण त्यांच्या माध्यमातून, जिल्हा बॉडीच्या माध्यमातून सर आपल्याला ह्या भागात कुठं चांगलं मैदान, जे बैलगाडी शर्यतीचं चांगल्या प्रकारचं आयोजन करता येईल असं कुठं मैदान भेटते का, ह्याची आपण पाहणी करूया. जर तुम्हाला पाटण तालुक्याला बैलमालक कमी आहेत, संघटना नवीन आहे, गेले वर्षभर खडतर परिस्थितीतून काम करते, जरी तुम्हाला मदत लागली, ह्या पैसे जे आपल्याकडे जमा होणार आहेत त्यातून जी काय पारंपरिक मैदान आहेत, पारंपरिक मैदान, त्याला इथं जर समजा तुमची लहान गाव आहेत, छोटी गाव आहेत, ते जर म्हणजे प्रत्येक गावात संख्या घरांची कमी आहे, पण त्यांना मैदान भरवायचे, तर त्याला लागणारं डिपॉझिट जे 50,000 रुपये ते संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाईल. फक्त ते मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमांना अधीन राहून होईल. त्याच्यावर नियंत्रण अखिल भारतीय बैलगाडी संघटना पाटण तालुका आणि जिल्हा कमिटीचं राहील. आणि ते मैदान स्वच्छ आणि पारदर्शक करून त्या मैदानचे पूर्ण रिपोर्ट मैदान संपन्न झाल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांच्याकडे देऊन ते 50,000 रुपये डिपॉझिट आपल्याला परत मिळवायचं काम ही आमची तालुका संघटना करेल. पण तुम्हाला सुरुवातीला कुठल्याही प्रकारची अडचण भासून देणार नाही, एवढा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो. आपण सगळ्यांनी मला इथं बोलावलं आणि आज या चांगल्या सोहळ्याचा साक्षीदार मला होता आलं, त्याबद्दल पुनश्च मी सबंध पाटण तालुक्याचं नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सुट्टी तुमच्यासाठी आली. तुमचं नाव फोटो बघितलं म्हटलं जाऊया, जवळ आहे आपल्या बघायचं मला. बऱ्याच दिवसांनी सुट्टी भेटली असं. हो सुट्टी भेटली, पावसामुळे पब्लिक भरपूर आला. बहिणीचा गाव कुठलं कुठलं? गाव पाटणचंच आहे. 4 किलोमीटर. गाव कुठलं? मावशी बघायचंय मला. मावशी सगळं दाखवतो. आहे ना? सगळं दाखवतो. रिवर्स पॉईंटला नेऊ की सर? रिवर्स पॉईंटला नाही. रिवर्स पॉईंट आहे आमच्या इथं. रिवर्स पॉईंट आहे वरती, ते पाणी वरती येत. मग आता येणार का? येणार. पाऊस चालू आहे ना? चालू आहे ना? येणार. मावशीत आहे तू? नाही वरती 12-13 किलोमीटर जायला लागलं घाटात ना. जाऊया की, पण गाडी जाईल का? पूर्ण डांबरीकरण. जाऊया की. पाटण तालुक्यात आमच्या कुठलंच नाही बैल नाही. बैल आहे पण वळून नाही. पण सर तुम्ही ते काम करताय ना गाडीचं, 1 नंबर काम आहे. प्रत्येक जणांकडे म्हणजे आता गाई सांभाळायला लागले, वाढायला लागल्या. 1 नंबर काम करतात. महत्वाचं काय माहित आहे का? तरुण पिढी सांभाळते ते लय महत्वाचं. नाही आता तुमचं हे बघून, तुमचं सगळं व्हिडिओ वगैरे बघून आम्ही पण लागलोय तयारीला. पण आम्हाला पण आता घ्यायची आहे. पहिली गाय घेणार. पहिली गाय आहे. त्या गाईपासून मग वास आणि पैदास करायला तुमच्याकडे येणार. किती तुमच्या बैलाकडे येणार. आमच्याकडे वासर आहेत की प्रत्येकाकडे. याच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, तुमच्याकडे, ह्याच्याकडे आहे. पण मी तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का? हे क्षेत्र आहे की नाही, मी चुकतेत पोरं ते मी बघतोय की डायरेक्ट मोठ्या मैदानात जातात आणि मोठ्या खेळाडूच्या विरोधात उभे राहतात. तुम्हाला ते काय टिकून देणार आहेत? नाही. लहान आहे आपलं मैदान, पण निवडताना लहान निवडायचं. म्हणजे लहान निवडतो पण ते नियोजन पण तसं होत नाही ना. कसं आहे माहिती? आता समजा हे जे भाग आहे ना, आता समजा पाटण आहे, तुम्ही पाटण भागातलंच मैदान घ्यायचं बरोबर आहे. आणि 8 पण असे ठेवायचे
बैल मालकानं पाटण भागातलाच पाहिजे तर तुम्हाला तो उत्साह येणार. तुम्ही बैल घेणार आणि जाणार डायरेक्ट हिंद केसरीला, मोठ्या मैदानात. ते गडी तुम्हाला नाही टिकून होणार. देणार आहेत का? मग तुमचं नर्वस होणार तुम्ही, मग तुमची एनर्जी डाऊन होणार. आणि तुमच्यातले तुमच्या जर केलं ना मैदान गट टू फायनल करायचं, गट टू फायनल बघायचं. आता पाटण तसं आम्ही केलं तालुक्यात होतं, किती एक दोन आहे? वेळा पण केलं होतं. हा, तिथं एक नाही तुम्हाला म्हणजे एनर्जी भेटेल. हो की आपली गाडी राहिली. गाडी म्हणजे कशी पण असू दे, हा, गुलाबात राहिली. राहिली, अभिमान वाटेल एक आपल्याला. समाधान राहील की आले ह्याची वासराची गाडी मी मारली, बरोबर आहे. ह्याचं मारली, समाधान. हो. तुम्ही उठताय जाताय डायरेक्ट हिंद केसरीला. तोच विषय मोठा. ते पहिलवान 2-2 आणि 3-3 पिढ्या गेल्या त्यांच्या त्या, हो. ते थोडी तुम्हाला टिकून देणार आहे. नाही तो ह्याचं ना माझं काय गोरा आहे तो लय वर आहे. आहे ना. आता बघायचे आहे मावशी तुमची, नाही तुम्हाला गाव मावशी फिरवतो की तुम्हाला ह्याचं गाव आहे ना. तुमचे एकूण व्हिडिओ सगळ्या एकूण एक व्हिडिओ कोणताच ठेवत नाही. प्रेरित होता का? प्रेरित कोणती आपली कुकुडवारची होती ना. हा शेवट- शेवटची माळशिरस माळशिरस. मार्च सरांनी सेमी झाले निकाल सांगितलं सांगितलं होतं. सेमीने हा. गट झाले गटाला सांगितलं होतं. 2 गाड्यात फाईट होणार म्हणून. आणि कॉकटेलची. हा खरं झालं. तेच मैदान नाही, कोळ्याची 2 मैदान तिथं सुद्धा मी पण सांगितलं. नाही सर, तुम्ही तुमचे मी व्हिडिओ बघतो ना त्याच्यातून एवढं असं कसं काय समजून आलंय confidence तुम्ही वाटतो, तुम्हाला सर? एवढं कॉन्फिडन्स असतं की तुम्ही निकाल अगोदर सांगून म्हणजे असं तुमचा इथला आमदार होतं. कोण होईल ते पण मी सांगेन. नका सांगू का आता? पुन्हा मला सांगायला आलं तुम्ही कसं अजून उभं पण नाही तर कसं सांगितलं तुम्ही? नाही सर